So good morning, my friends and my professors. Today we are going to present the case on a professional misconduct. So now my colleagues will explain the roles. I am Priyanka Gopne. I am playing the role of defense lawyer. Myself Sunani Kandge. I am playing the role of patient as a PA. Myself Shweta Handare. I am playing role as a doctor party. Myself Mandira Hiware, playing the role as public prosecutor. Myself Tanishka Dambre. I am playing the role of judge. Myself Krishikesh Gade, we playing role as a narrator and medical counsel inspector. Myself Bharat Dhore, I am playing the role of compounder as a Ramesh. Myself Sukhasni Gade, I am playing the role of. So now we are going to explain a case on a professional misconduct that every ती खूप म्हणजे वर्षामधून भरपूरशा अशा केसेस होतात त्या प्रोफेशनल मिसकंडक्टच्या. त्याच्यावर आपण एक केस घेतली आहे. तर ती मी पहिले प्रोफेशनल मिसकंडक्ट काय ते सांगतो. The professional misconduct is an improper or unethical behavior by professional that violates the rules, standards, or code of conduct of their profession. It can include negligence, dishonesty, abuse of authority, and unethical practices. तर प्रोफेशनल मिसकंडक्ट तुम्हाला माहितीच आहे, मॅमने शिकवलंय. तर प्रोफेशनल मिसकंडक्टवर आम्ही जी केस प्रेझेंट करतोय त्याच्यावरती मी केस सांगतो. तर एक डॉक्टर पाटील आहे, जे की त्यांचं क्लिनिक आहे ते खूप बिझी असतं कंटिन्यूली. तर मी तुम्हाला ती केस सांगतो. Dr. Patil runs a busy clinic. One day, Miss Priya visited. Patient आपली विजिट केली होती. तर तिथं पेशंट गेल्याच्या नंतर तिला एक कंपाऊंडर चेक करतो. तिला तो माहीत नसतो की तो कंपाऊंडर आहे. तो कंपाऊंडर तिला चेक करतो कारण की त्यांनी स्टेथोस्कोप आणि व्हाईट कोट घातलेला असतो. तर ती काय त्यात समजते की तो डॉक्टर आहे म्हणून असते. तिचं ट्रीटमेंट होती. तिला ती ॲब्डोमिनल पेनसाठी आलेली असते. ॲब्डोमिनल पेनसाठी आलेली ती बेसिक तो इंजेक्शन्स आणि टॅबलेट्स देतो आणि तिला तो डिस्चार्ज देतो. त्याच्यानंतर तिला खूप इमर्जन्सी ॲब्डोमिनल पेन व्हायला लागते. तर त्याच्यानंतर ती हॉस्पिटलला जाते. तिथं तिला कळतं की तिचं अपेंडिक्स रप्चर झालंय आणि ती खूप सिव्हिरिटी केसमध्ये गेलेली आहे. तर नंतर तिच्या पॅरेंट्सला कळतं की जिथं पहिले गेली होती तिथं ते ओरिजिनल अनक्वालिफाईड पर्सन होता, ना की तो डॉक्टर होता. तर त्या हॉस्पिटलच्या विरोधात आता त्यांच्या फॅमिलीने आणि पेशंटनी केस फाईल केली आहे आणि ती केस फाईल केली त्याच्यासोबत कंपन्सेशन पण ते मागतात. तर ती आपण कोर्टमध्ये डिसाईड करू. तर जसं की आता अपेंडिक्सचं मी सांगतो की अपेंडिक्सचे 4 स्टेजेस आहेत. जसं की ॲक्यूट अपेंडिसायटिस जी की ती स्टार्टिंग फेजमध्ये होती आणि सप्युरेटिव्ह अपेंडिसायटिस, गॅंग्रीन अपेंडिसायटिस आणि रप्चर अपॉस्टोइड अपेंडिसायटिस. ती जेव्हा त्या कंपाऊंडरकडे गेली तेव्हा ती थोड्या वरच्या स्टेजवर होती, म्हणजे सिव्हिरिटीमध्ये नव्हती गेली. पण त्याला जर तेव्हाच तिला सांगितलं असतं ना की नाही माझ्याकडून हँडल नाही होऊ शकत किंवा माझे सिनियर्स नाही आहेत, मी अनक्वालिफाईड पर्सन आहे, पण तरी पण त्याने ती केस ट्रीट केली आणि त्यांनी फक्त काय केलं, जस्ट त्यांचे पैशामध्ये ग्रीडी नेचरसाठी त्यांना फक्त ट्रीटमेंट केली आणि सोडून दिलं. त्यांनी जर तेव्हा ह्या स्टेजमध्ये सांगितलं असतं किंवा वरच्या एखाद्या स्टेजवर सांगितलं असतं की नाही हो तुम्हाला सर्जरीची खूप गरज आहे, तुम्ही माझ्याकडे ट्रीटमेंट नका घेऊ, मी अनक्वालिफाईड पर्सन. पण त्यांनी रप्चर अपेंडिक्स होईपर्यंत म्हणजे झालीच होती, तिथे खूप सिव्हिरिटी आणि जर एकदा जर इन्फेक्शन जर बसलं नेक्स्ट म्हणजे जर इन्फेक्शन जर अपेंडिक्स रप्चर झालं ते त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं जे पुऱ्या बॉडीमध्ये पसरतं. जसं पेरिटोनायटिस होतं त्याच्यामध्ये इन्फ्लॅमेशन इन्फेक्शन पसरतं, ॲब्सेस होतात, सेप्सिस आणि सिव्हिअर ॲब्डोमिनल पेन आणि फिवर नॉजिया होतं. त्याच्यामध्ये पेशंटची कंडिशन खूप सिव्हिरिटी केसमध्ये चालली आहे. तर आता आपण जजला बोलू आणि ही सगळी केस कशी इंटरेस्टिंग आहे तुम्हाला पण बघायला भेटेल आणि तसं आपण एव्हिडन्सेस पण आणलेले एव्हिडन्स पण तुम्हाला भेटेल. सो नाव लेट द कोर्ट डिसाइड. जज साहब कोर्ट में हाजिर हो गए. Proceed. Your Honor, this case concerns professional misconduct. Dr. Patil allowed an unqualified compounder to diagnose and treat the patient whose lives at risk. Defense. My lord, my client is innocent and he never unauthorized anyone to practice medicine on his behalf, and we will prove that. Now the patient testimony has been started. My lord, I request you to call Miss Priya in the witness box. Permission granted. पेशेंट विटनेस बॉक्स में हाजिर हो. मैं जो भी कहूँगी सच कहूँगी, सच के सिवा कुछ नहीं कहूँगी. Mrs. Priya, बताओ आपके साथ क्या हुआ था? मैं केस पेट दर्द की शिकायत लेकर डॉक्टर पाटिल की क्लिनिक गई थी. आपको वहाँ पे चेकअप
Now, the compounder testimony has been given. My lord, I request to call the compounder in the witness box. परमिशन ग्रांटेड कंपाउंडर रमेश विटनेस बॉक्स में हाजिर हो मैं जो भी कहूँगा सच कहूँगा, सच के सिवाय कुछ नहीं। जी, आप आपका नाम बता सकते हैं? मेरा नाम रमेश है। क्या आप डॉक्टर हो? नहीं, आपके पास कोई मेडिकल डिग्री है जैसे कि MBBS, BMS और BHMS? नहीं। फिर आपने पेशेंट को चेकअप कैसे किया? पेशेंट को देने की और मदद कर रहा हूँ। मदद? क्या आपने उन्हें कोई मेडिसिन भी दी? हाँ, मैंने उनको ट्रामाडोल इंजेक्शन और साइटोकाइन मेडिसिन प्रिस्क्राइब की। आपको परमिशन किसने दी? मुझे लगा ये मेरे रोज का काम का हिस्सा है। Now, doctor defense. My lord, I would like to call Dr. Patil in witness box. परमिशन ग्रांटेड डॉक्टर पाटिल विटनेस बॉक्स में हाजिर हो मैं जो भी कहूँगी सच के सिवा कुछ नहीं। Dr. Patil, did you ever authorize Ramesh to diagnose disease? No. Did you authorize him to prescribe medicine? Never. What were his duties? His duties is registration of patient, maintaining records, and assisting in the clinic. Did you know he was treating patient independently? No. Where were you on the day of the incident? I was attending an emergency condition at another hospital. So you deny all allegations? Yes. Doctor, how long has Ramesh worked with you? About 8 years. Do patients often mistake him as a doctor? Sometimes. Yet he wears a white coat and a stethoscope. Many assistants. Did you stop him? No. How many patients visit your clinic daily? About 60 to 70. And you manage all of them personally, Yes. even when you are absent. I try my best. Now, here comes the twist. Your Honor, the prosecution calls the medical council inspector. परमिशन ग्रांटेड इंस्पेक्टर विटनेस बॉक्स में हाजिर हो जो कहूँगा सच के सिवा कुछ नहीं। Inspector, did you inspect the clinic? Yes, my lord. I inspected the clinic. What did you find? We found it that there was a prescription in absence of given by the compounder in absence of Dr. Patil. Who signed them? No one signed it. Only the clinic staff was present. दैट्स अनयूजुअल Anything else? Yes, my lord. We record CCTV footages. सीसीटीवी फुटेज Yes, my lord. In the CCTV footage, it was clearly shown that the compounder was treating the patient, checking the pulses and giving injections and tablets in absence of Dr. Patil. Anything further? ओवरलूड कंटिन्यू Inspector, what is the medical council opinion? Does this amount to professional misconduct? Yes, ma'am. It is a serious professional misconduct. Thank you. After examining the witnesses and evidences, the court finds that Dr. Patil failed in his professional duty. The CCTV footage, clinical records, and some data given by the medical council clearly shows that the compounder was allowed to the function beyond his qualification. Here, the compounder was treating 50 to 60 patients daily, and Dr. Patil was completely aware about that. Dr. Patil was greedy in his nature. She was playing with the life of the patients. According to the medical council opinion, this was considered as a serious medical misconduct. So, according to the suggestion of medical council, the court decided that the permanent cancellation of Dr. Patil license. A white coat may create the image of a doctor, but only qualification competence, but also the responsibility make one. Thank you. Now the court adjourned. Judgment on the permanent cancellation of the license. Now there are two, that the opinion eraser was the temporary suspension of the license, but here judge has given the permanent cancellation of the license. तर याच्या मागचं हे कारण आहे, कारण की जसं की त्यांनी डॉक्टर पाटीलने सांगितलं की ते 8 वर्षापासून त्यांच्याकडे काम करतात आणि 8 वर्षापासून त्यांनी सांगितलं त्यांचं डेलीचे पेशंट 60 ते 70 येतात
तर हे म्हणजे भरपूर मोठी नंबर येतो, कारण की एखाद्या पेशंटला ट्रीट करणं तर ठीक आहे, साहजिक समजू शकतो आपण, पण ते 60 ते 70 रोज ट्रीट करतात हे, कारण की डॉक्टर पाटील त्यांच्या दुसऱ्या क्लिनिकला व्हिजिट करतात, तिकडून ते म्हणजे दोन्हीकडून पण त्यांचं ग्रीडी नेचर झालं. त्यांना असं वाटतं इकडे पण हॉस्पिटल चाललं पाहिजे आणि तिकडे पण चाललं पाहिजे, आणि तर ग्रीडी नेचर झालं. आणि रोज कंपाऊंडर 60 ते 70 पेशंट एक अनक्वालिफाईड पर्सन ट्रीट करतोय, हे तर मग इलिगलच झालं. त्याच्यामुळे जजनी ते जजमेंट दिलंय की परमनंट कॅन्सलेशन ऑफ द लायसन्स. सो थँक्यू.